हाय हॅलो नमस्कार, मी रोशनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत साडीपासून शिवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, जे की मी कसे शिवले, कसे स्टिच केले आणि त्याबद्दल टिप्स पण देणार आहे। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्यासाठी हा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की साडीपासून वेगवेगळे प्रकारचे ड्रेस, फ्रॉक आणि लहान मुलींचे हेअर बँड ते कसे बनवले आहे। हा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पण नवनवीन असे आयडियाज येईल की साडीपासून कशा प्रकारे ड्रेस स्टिच करता येते। वेस्टर्न ड्रेस आणि मदर डॉटर कॉम्बो सेट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। हा 1 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे। हा वन शोल्डर बेबी फ्रॉक। या फ्रॉकला वन शोल्डर बेबी फ्रॉक आपण असे म्हणू शकतो, कारण यामध्ये एकाकडून स्लीव दिली आहे आणि एकाकडून असं आपण बेल्ट अटॅच केला आहे, जेणेकरून छान असं लुक यावं म्हणून। यामध्ये असं आपण लटकन तयार केले आहे। या लटकनचा व्हिडिओ मी आधीच याच चॅनलवर अपलोड केला आहे। जर तुम्हाला असे लटकन बनवायचे असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि ही डिझाईन पण मी याआधी या चॅनलवर अपलोड केली आहे, हे पण तुम्ही बघू शकता। यामध्ये असं लुक यावं म्हणून हे असे मधातही बेल्ट आपण अटॅच केला आहे। हे डिझाईन बघू शकता, किती छान लुक आला आहे या डिझाईनचा। बॅक साईडला सिंपलच ठेवला आहे आणि याला असे कसे लावले आहे, जेणेकरून फिटिंगला ते व्यवस्थित बसावं म्हणून। खाली आपण अशी फ्रिल तयार केली, ज्यामुळे घातल्यानंतर याला खूप छान असा लुक येईल बेबीला। यामध्ये घेर बघा, तुम्ही बघू शकता किती छान घेर आला आहे। यामध्ये आपण असं अस्तर अटॅच केला आहे, जेणेकरून लहान बेबीला सॉफ्ट पण वाटावं आणि छान पण दिसावं। यासाठी आजकाल लहान मुलं रेडीमेड ड्रेस घालायसाठी घाबरतात, कारण त्यामध्ये कॅन यूज केलेला असतो, त्यांना तो आतमधून टोचतो। यासाठी मी हा साडीपासून असे छान आणि सुंदर पार्टीवेअर ड्रेस स्टिच केले आहे, जे करून लहान मुलीला टोचणार पण नाही आणि छान पण दिसेल, त्यांना कम्फर्टेबल वाटेल। यासाठी हे बघा, तुम्ही बघू शकता हे किती छान लुक येत आहे। यामुळे यावर आपण हेअर बँड पण केला आहे, हे बघू शकता। हा हेअर बँड आहे। या हेअर बँडचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, माझ्या याच चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता। बघा किती छान लुक आलाय ह्या हेअर बँडचा आणि हा याच्यावर पूर्ण मॅच होते। ही जी डिझाईन दिली आहे तीच डिझाईन आपण याला अटॅच केली की परफेक्ट मॅचिंग लुक यावं। यासाठी हा असा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान लुक आला आहे या फ्रॉकला। आणि यामुळे ह्या बेल्टमुळे याला आणखी छान लुक येईल। यासाठी चला आपण आता नेक्स्ट ड्रेस बघूया। हा शॉर्ट वन पीस आहे। हा 5 वर्षाच्या मुलीसाठी आहे। यामध्ये एक स्लीव दिले आहे। हा पण वन शोल्डर बेबी फ्रॉकच आहे। यामध्ये वन शोल्डर हाय स्लीव्ज दिली आहे। यामध्ये असे छोटेसे प्लेट्स दिले आहे, ज्या की आता ब्लाउज मध्ये खूप छान ट्रेंड चालू आहे या स्लीव्जचा। मग यामध्ये मी थोडं अटॅच केलं की छान लुक यावं म्हणून यामध्ये असा बेल्ट अटॅच केला आहे, तुम्ही बघू शकता। हे फूल तयार केलं आहे ह्याच कापडचं आणि त्याला मधात असं बटन लावलं आहे आणि साईडला असा बेल्ट। ह्या बेल्टमुळे बॉडीला चांगली फिटिंग पण येईल आणि छान लुक येईल। हा शॉर्ट वन पीस आहे। बॅक साईडला सिंपलच आहे, बेल्ट अटॅच केला, बेल्टमुळे फिटिंग व्यवस्थित बसते यासाठी। आणि हे आपण असं बांधू पण शकतो हा बेल्ट, यानं खूप छान असं लुक येईल। ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, असं वाटत आहे की रेडीमेडच ड्रेस आहे का। बऱ्याचशा माझ्या कस्टमरनी म्हटलं मला की हे रेडीमेडच आहे का। मी त्यांना सांगितले नाही, ह्या
साडीचा ड्रेस शिवला आहे म्हणून की मी मिशोवरून साडी ऑर्डर केली आणि त्याचे असे ड्रेस शिवले आहे लहान मुलींसाठी आणि खूप छान असा लुक येते. तुम्ही स्क्रीनवर बी बघू शकता याचा फायनल लुक घातल्यानंतर किती छान दिसतो. हा बघा, हा ड्रेस हा पण 1 शोल्डर बेबी फ्रॉकच आहे. हा पण 5 वर्षाच्याच मुलीसाठी आहे. यामध्ये आपण छानसं असं फ्लावर अटॅच केलं आहे. यामध्ये असा हे खड्याचं असं शो बटन लावलेलं आहे की याला छान असं लुक यावं म्हणून. आणि यामध्ये असे मनीचे मनीची लेयर्स अशी अटॅच केली आहे आणि याला सिम्पली अशी लेस लावली आहे, जे की आपण ब्लाऊजला पण लावतो तीच लेस मी याला लावली आहे छान असं लुक यासाठी. आणि यामध्ये आपण असे बटरफ्लायच्या स्लीव्ज अटॅच केल्या आहे. यामध्ये 1 आणि 2 दोनच लेअर आहे की छान असं लुक यावं म्हणून. यामध्ये पण त्याच ड्रेससारखी आपण डिझाईन अटॅच केली की खूप सुंदर असं लुक यावं म्हणून. आणि याला अशी बेल्ट लावले आहे आणि बॅक साईडला यामध्ये आपण असं बटरफ्लाय दिलं आहे. आता ह्या बटरफ्लायचा जास्त ट्रेंड चालू आहे, यामुळे खूप छान असं ड्रेसला सुंदर असं लुक येते. हा लॉंग वन पीस आहे, तुम्ही बघू शकता. हा लॉंग असा वन पीस आहे. हे पण 1 शोल्डर बेबी फ्रॉक आहे. यामध्ये हे घातल्यानंतर असं खूप छान असं लुक येते. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे फायनल लुक कसं दिसते. ही डिझाईन आपण आधीच्या शॉर्ट वन पीसला पण अशीच डिझाईन अटॅच केली होती आणि याला पण आपण अशी डिझाईन लावली आहे की जेणेकरून छान असं लुक यावं म्हणून. आता नेक्स्ट हा सिंपलच आहे ड्रेस, मदर्स डॉटर कॉम्बो. यामध्ये एवढाच कापड उरला होता म्हणून मग मी हा कट असा ड्रेस शिवला आहे. हा असा सिंपलच आहे. हे एकाच फॅब्रिकचे आहे. हे मी साडी मिशोवरून मागवली होती आणि त्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे असे ड्रेस स्टिच केले. तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज पण आल्या असेल साडीपासून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कसे आपण घरी स्टिच करू शकतो, जे की रेडीमेड सारखं लुक येईल त्याला. या प्रकारे आपण असे स्टिच करू शकतो. तुम्हाला पण कळलं असेल काही फ्रॉकचे आणि ड्रेसचे व्हिडिओ मी याच चॅनलवर अपलोड केले आहे आणि जे आधी शिवले त्यामुळे ते अपलोड नाही करू शकले. जर तुम्हाला हवे असल्यास प्लीज मला कमेंट करून कळवा की मी तुमच्यासाठी मग तो व्हिडिओ बनवेल यासाठी. चला मग हे व्हिडिओ आजचे तुम्हाला कसे वाटले, आजचा ड्रेस फ्रॉक हेअर बँड तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज मला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.